सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर सध्या मंडळी माझी तब्येत थोडीशी आता थोडी बरी वाटते, फिलिंग बेटर. म्हणजे कालच्यापेक्षा थोडीशी ठीक वाटते. उशिराच उठलो मी, जवळजवळ आता 11 वाजलेत. जरा फ्रेश वगैरे झालो आणि दूध तापवलं. बाबा दूध आता बर्फच झाला होता पूर्ण. दूध तापवलं, चहा बनवला आहे आणि आता जरा मस्तपैकी चहा बनवला आहे. त्या कोरा चहा बघा, खिडकीतच बसलो असा चहा प्यायला. आता या मंडळी आता चहा पिऊया. तुमचा झाला असेल चहा? मी आता चहा घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो. तर मंडळी काय चाललं आहे? छान चाललं आहे ना? पाऊस आज तरी नाही, रात्री होता थोडं येऊन जाऊन असा होता, पण आता नाही. आता आहे 11:30 नंतर. ह्याला गुगलला अलर्ट्स येतात ना, त्याच्यामध्ये सांगितलं की 11:30 नंतर पाऊस येईल म्हणून. बघू येईल तेव्हा येईल. पण आपण काल मंडळी खूप हालत खराब झाली तुला. म्हणजे अक्षरशः बाहेर पण जाऊसं वाटत नव्हतं, काहीच नव्हतं. राहतो या उदास वाटतं मंडळी. म्हणजे ना कोण नसलं ना घरात की लय उदास वाटतं. बरोबर आहे. म्हणजे आता खूप वर्षानंतर मी असं एकटा राहिलं. नाही तर सगळ्यांसोबतच असतो. म्हणून बोललो जाऊ दे, ट्राय करून बघू ना, एकटं पण कधीतरी राहायला हवं ना. आज जरा बाहेर फिरायचं आहे. माझं जरा कीबोर्डचं पण काम आहे, ते बघायचं आहे. कीबोर्ड काय त्याला व्यवस्थित होत नाही, काय होत नाही, बघूया कीबोर्ड काय म्हणतोय. बाकी मंडळी काय चाललंय? आलो तो बागेत, थोडा बागेचा राऊंड मारला, बरं वाटलं. हां, छान वाटतं. आपली नाचणी बघा आली आहे थोडी काय होईना. आता थोडीशी एकदम फुटली आहे तशी, तिला अजून वेळ आहे. ती ॲक्च्युली आधीच म्हणजे मला वाटतं मेच्या शेवटच्या आठवड्यात पेरायला पाहिजे होती. आता लावायला झाली असती, लावून गेलोच असतो म्हणजे. आणि आता पण पेरून तिला 10 दिवस नाही आले. हे बघा, छोटी हिरवीगार. चला पाऊस आला, पाऊस येतोय परत. जाऊया, भिजूया नको. चला जरा बाहेर फिरलो, बरं वाटलं. आम्ही घराच्या बाजूचं काढलं होतं, परत सगळं वाढलं. ती शांत सुटली हवा. आता 2:45 झालेत आणि मी जरा चाललो आहे. हे बघा, आपला कीबोर्ड घेऊन ना ह्याला जरा खेळला चाललो आहे. कारण जरा ते कीबोर्डचा ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे. लॅपटॉपचा इश्यू आहे का माहीत नाही, पण आता सध्या तरी कीबोर्डचाच इश्यू वाटतं. कारण ना तो ह्याला ना लावला ना, लॅपटॉपला कनेक्ट केला की तो चालू होत नाही. म्हणजे कीबोर्डची नम लॉक फक्त लाईट आहे ना ती चालू होते आणि बाकीची बटणं काय प्रेस होत नाही. तो ऑपरेटच होत नाही प्रॉपरली. तर त्याच्यामुळे माझ्या कामाला खूप वैताग आला आहे कामाचा. कारण त्याच्यामुळे कसं काम स्लो होतं आहे. लॅपटॉपला बटणं आहेत, पण ते आपल्याला कसं डेली त्या बटनांची सवय झालेली असते ना, तर त्याच्यामुळे सगळं इश्यू झाला आहे. बघूया आता काय होतं आहे. आणि थोडंसं म्हणलं जरा फिरून येऊया. घाबरलो. जरा फिरून येऊया, थोडं बरं पण वाटेल. गोळी वगैरे घेऊन येऊ.
तर चला चाललो आहे आता. एस टीनेच जायचा विचार आहे, कारण एस टीने बघू फिरल्यावर कसं वाटतंय. आणि जरा ब्रेड वगैरे घेऊन येईन ना, दम लागल्यासारखं झालं आहे. एस टी येते वाटतं नाही अजून, आवाज दुसराच कसला तरी येत आहे. तर चला छत्री बित्री घेऊन चाललो आहे. रोज कशी आपल्याला त्या ॲक्टिव्हवर जायची सवय. मंडळी आता अजून तरी गाडी का आपली एस टी आलेली नाही. जवळजवळ अर्धा आता 15-20 मिनटं झाली, अजून तरी काही एस टी आलेली नाही. मेन म्हणजे मुळात शिवतर साईडला एस टी गेली आहे तेच माहीत नाही, गेली की नाही हेच माहीत नाही. त्यामुळे तिकडून येईल की नाही येईल त्याची जरा वाट बघावी लागेल. बघू, आपलं काम तर आहे, जावं तर लागणार आहे. मंडळी जरा हॉटेलात आपलं कीबोर्डचं काम झालं नाही, जरा हॉटेलमध्ये काहीतरी खाऊन जातो. मसाला डोसा घेतला, इथे मागवला आहे. मला मसाला डोसा खावे, खूप दिवसांनी एकटाच बसले हॉटेलात. या मसाला डोसा खायला पेठे म्हणून हॉटेल आहे, पेठ एस टी स्टँडच्या समोर. समोसा आणलेला तो खातोय. खेडला गेलेलो ना मग अशी, पण त्याला झाले जवळजवळ मी 4:30ला घेतले होते आणि आता 10:30 झालेत. आता जेवतोय. पण मग त्या आलो तेव्हा बोलो भूक नव्हती, नाश्ता करूनच आलो होतो. पण आता बोलो ब्रेड आणलेत सोबत. आता जेवण करत भात करायचा कंटाळा म्हणून समोसा खाऊया, समोसा आणि ब्रेड. तर मंडळी आजचा दिवस देखील आता संपलेला आहे. काही शूट नाही केलं बाहेरचं तर आज काहीच नाही शूट केलं, फक्त व्हिडिओ चालू केला होता एवढंच. बाहेरचं असं काही शूट नाही केलं. जाताना आज जेवलो, ऑफिसचं काम झालं बाबा आज व्यवस्थित झालं. तर आणि दुसरं मंडळी आज गेलो होतो ॲक्च्युली खेडला, ज्या कामासाठी गेलो, ज्या कीबोर्डच्या कामासाठी गेलो, ते बोलले ह्या कीबोर्ड चालू आहे म्हणले, तुम्ही एकदा जस्ट जाऊन ट्राय करा घरी. मॉइश्चरमुळे कदाचित तसं झालं असेल, कीबोर्ड बंद पडला असेल. तर ते काम झालं, चला तो खर्च वाचला आपला. पण एका कामासाठी गेलो आणि दुसरीच कामं करून आलो. हॉटेलमध्ये नाश्ता केला, थोडासा एक मसाला डोसा घेतला आणि चहा घेतला, तर त्याचं 95 रुपये बिल झालं. आणि दुसरं म्हणजे काय माहिती का मंडळी, ह्यांचा जरा ब्रेड वगैरे घेतले त्याचे 95 रुपये झाले. बापरे बाप, 95, 180, 190 रुपयाचा खर्च. रिक्षा 200-220 रुपयाचा खर्च झाला. काय करणं म्हणजे आता काय करावंच लागेल, कारण सगळ्याच गोष्टी असं घेऊन नाही चालत. तर झालं, आता बसलो मग झालं आता झोपायची तयारी. आज सगळं आवरलं, काम व्यवस्थित मी आवरलं. कचरा वगैरे लवकरच काढला होता, काल अक्षरशः लय उशीर झाला होता. तर तुर्तास तरी म्हणजे आता इथेच झोपतो, इथेच थांबतो मी. आणि पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.